नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 15 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ गट अनुक्रमांक 2 मिलिंद सुमन मधुकर भालेराव, ब गट अनुक्रमांक 2 गट क गट सचिन रमेश मराठे अनुक्रमांक 4 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार असून सदर कमळ या चिन्हासमोर बटन दाबून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमतानं विजयी करा. प्रभाग क्रमांक 15 प्रचार कार्यालय व जनरल वैद्यनगर येथील गणपती मंदिर येथे आरती व नारळ फोडून फेरी काढण्यात आली. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार प्राध्यापक सौ देवयानीताई सुहास फरांदे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. नाशिकमधील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक. लहान भाऊ हे सगळे आपलं भविष्य करताय. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळे एकत्र आले, सगळ्याचे आभार मानतो. आज जी प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मी आपल्यामध्ये एक नांदी सगळे एकत्र विजयाची नांदी पण दाखल जायचं नाही. हा जो जोर आहे ही रंगत ही दिवसेंदिवस आपल्याला वाढवत नाही. क्षण क्षण आपल्याला वाया न घालवता फक्त विजय न होता आपल्याला मदतीचं कसं घेता येईल आणि आपली सगळ्यांची मान कशी वरती जाईल ही आपण सगळ्यांनी काळजी घेतली. या 3 उमेदवारांना विजय करण्यासाठी येथेच लोक परिश्रम घेतले त्यांची मी मनापासून आभार मानतो. इथं जमलेल्या भागामध्ये कामं सुरू पहिला मला नक्की लोक 4 वाजेपासून सगळे येऊन थांबले होते. खरंच यांचं कौतुक करायला तेवढं कमी तुमच्या सगळ्या माता भगिनी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक यांचे उपकार 3 उमेदवार मी पक्ष कधी विसरणार नाही. आभार मानून एवढे थोडे कुटुंबी साथ शेवटपर्यंत अशी पाहिल्या विनंती करतो. बोलण्यासारखं खूप काही आहे त्याला आपल्या सभा होणार आहे त्याला आपण मातीचं सविस्तर करून अशीच काय सगळ्यांनी काय राहत्या याची विनंती करतो. प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीने उपमहापौर पद दिलं होतं, परंतु आमचा उपमहापौर कधी कोणाला भेटला नाही. आमचे उपमहापौर कधी कामाला आले नाही. त्या प्रभागामध्ये एकही काम केलं नाही. एक काम दाखवा आणि माझ्याकडनं 1 लाख रुपये एक काम जर केलं असेल तर माझ्याकडनं 1 लाख रुपयांचं बक्षीस. कानडी उद्यानाचं नूतनीकरण कोणी केलं? मी केलं. त्या ठिकाणी मंदिराच्या भोवती पेवर ब्लॉक कोणी बसून दिले? प्रत्येक ठिकाणी काठे गल्ली परिसरामध्ये ठिकठिकाणी अर्चनाताई तुम्ही आहात शिरोड साहेब कोणी काम केलं? अर्चनाताई मी करून दिली. गल्ली बोळामध्ये सगळ्या ठिकाणी आमच्या अर्चनाताई होत्या, आमच्या मिलिंदची आई होती. त्यांना कुठलंही काम मिळू दिलं नाही, काम करू दिलं नाही. आणि त्याच्यासाठी मी प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये निधी दिला. तुम्हाला असं कधी जाणवू दिलं नाही. त्यांना उपमहापौर पद दिलं, काम करता आलं नाही आणि दुसऱ्या पक्षामध्ये पक्ष लोकांना वाऱ्यावरती सोडून निघून गेले. कधी भेटले का? आता भेटत असतील. आपलं कसं नातं आणि मलाच तुम्ही ओवाळा, मलाच तुम्ही बत द्या करतात का? तुमच्या माहितीसाठी सांगते, त्या ठिकाणी आमच्या हिंदूंच्या वस्तीमध्ये असलेल्या दर्ग्याचं काम कोणाच्या आशीर्वादाने झाला? माझ्या आशीर्वादाने पडलं. माझ्या आशीर्वादाने उभी राहिली होती. मिस्टर इंडिया नाव ठेवलं तुम्ही त्यांचं. अहो ह्यांनी कधी लक्ष दिलं नाही. कुठं गेले आमचे? किती चक्रा मारल्या शिरोळे साहेब? 20 वर्ष ताई, 20 वर्ष लढा दिला. तुमच्या माहितीसाठी सांगते, मी धारिष्ठ ठेवलं सांगा
सांगायचं त्यांना की तुमच्या घरामध्ये जर कोणाची मयत झाली आमच्या घरामध्ये, तर आमच्या कोणाच्या घरातल्या मयत झाल्यानंतर हिंदूंच्या तुमच्या समाजाच्या एखाद्या श्रीमंताच्या अंगणामध्ये आम्हाला तुम्ही अंतिम संस्कार करून द्याल का? ते म्हटले नाही. मग म्हटलं मी तर हिंदूंच्या वस्ती आहेत, तिथं तुम्ही तुमची प्रेत कसं काय आणून ठेवणार? आणि मी हा लढा माझ्या खांद्यावरती घेतला आणि आज मी उभ्या महाराष्ट्रामध्ये मी ते काम करत आहे. आणि तेच ठिकाण म्हणजे आपलं भाभानगर आणि नाशिक. माझ्या मागे पुढे पोलीस, पण लक्षात ठेवा या प्रभागामध्ये जर 3 नगरसेवक निवडून नाही आले तर मी इथं पाऊल ठेवणार नाही. हिंदूंनो, तिन्हीच्या तिन्ही उमेदवार जर निवडून आले तर मी हिंदूंच्या केसांना धक्का देखील लावू देणार नाही. मी तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभी राहील हे तुम्हाला मी गणपतीच्या समोर उभं राहून वचन देते. आणि कोणी घाबरू नका, कोणी दमदाट्या करेल. झाले तिन्ही उमेदवार तिकडचे झालेले आहेत, पण आमचा हा संदीप भाऊ लेंकर अतिशय धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता आहे, त्याला कणव आहे. आणि हे 3 नगरसेवक आणि त्याच्यावरती संदीप भाऊ चौथा भाभानगरचा भाग सांभाळेल. माझं ऑफिस भाभानगर मध्ये चालवण्याचं काम संदीप भाऊ करतील. आणि मी तुम्हाला सांगते, मुख्यमंत्र्यांशी बोलून मी त्यांच्यावरती देखील जबाबदारी टाकायला लावेल. कारण माझी तुम्हाला विनंती आहे की माझा लढा महाराष्ट्रात चालू आहे. तुम्ही त्यांचं विरोधकाचं पॅनल बघितलं का? 3 उमेदवार विरोधी पक्षाचे कोकणी आहेत. मला कुठं अडवलं होतं माहिती तुम्हाला? विधान लोकसभेच्या निवडणुकीत कुठं कुठं कोकणीपुरा. मग आता तुम्हाला इथं कोकणीपुरा करायचा का? त्यांना कुठल्या पक्षाने तिकीट दिलंय? मग उबाठाला इथं देणार का? कमळच फुलणार, कमळच फुलणार. तिन्हीच्या तिन्ही फुलणार का? नक्की. 3 कमळ फुलवा. पहिली मिरवणूक काढण्यासाठी मी तुमच्या प्रभाग 15 मध्ये येईल. ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही ऐकतायत का सगळे? माझ्या महिला शक्तीने तर सांगितलं मला, महिला शक्तीने मला सांगितलं हिंदू हित की बात करेगा, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय.